कन्क्लुजन मध्ये हे लक्षात ठेवा की तुम्हाला समरी लिहायची नाहीये. कारण एखादा जरी टॉपिक असला तरी आपण मॅक्झिमम 100 to 150 वर्ड्स लिहू शकतो. त्याच्या पलीकडे आपल्याला त्यावेळी आठवत नाही. प्रीची एक्झाम झालेली आहे. ज्यांना मेन्सचं प्रिपरेशन चालू करायचं होतं त्यांनी मेन्सचं प्रिपरेशन चालू केलं असेल. आणि आय थिंक जर तुम्हाला राज्यसेवा तुमचं कन्फर्म असेल की मला राज्यसेवाच करायची आहे, तर तुम्ही मेन्सचं प्रिपरेशन तरी पण चालू ठेवू शकता. कारण तुमचं जेव्हा 2027 ची प्रीची एक्झाम येईल, तर 2027 ची समजा मे मध्ये प्रीची एक्झाम आली 2027 ची, तर तुम्ही मॅक्झिमम जानेवारीपासून किंवा फेब्रुवारीपासून तुमचं प्रीचं प्रिपरेशन चालू करू शकता. तोपर्यंत आता तुमच्याकडं जून ते डिसेंबर हा टाइम पिरियड जो आहे तो पूर्णपणे तुम्ही मेन्सच्या प्रिपरेशनसाठी यूज करू शकता. कारण आपल्याला प्री झाल्यानंतर जरी आपली मेन्स एक्झाम निघाली, प्री एक्झाम निघाली, तर आपल्याला मेन्ससाठी प्रिपरेशनसाठी 5 महिने राहतात किंवा 4 महिने राहतात अप्रॉक्सिमेटली. तर तुमचं 4 किंवा 5 महिन्यामध्ये सगळे सब्जेक्ट ऑप्शनल एवढं कव्हर होत नाही. आपण अटेम्प्ट करतो मेन्स एक्झाम, पण आपलं ते प्रिपरेशन तेवढ्या तयारीनं होत नाही असं मला वाटतं. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण पुढची 2027 ची देऊ शकतो, तर तुम्ही मेन्सचं प्रिपरेशन करायला काही हरकत नाही. तर आज आपण असं नॉर्मली एसे वरती डिस्कस करणार आहोत की एसे कसा लिहायला हवा किंवा एसेचं प्रिपरेशन कसं केलं पाहिजे. आणि आपल्याला त्याच्यामध्ये काहीच माहित नाही, झिरो पासून जर तयारी असेल तर आपण थोडंसं एक नॉर्मल डिस्कशन घेऊया. कारण मी पण प्रिपरेशनच्याच फेजमध्ये आहे, पण ज्या गोष्टी मला वाटतं की करायला हव्या त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला आपण त्या गोष्टींना सुरुवात करूया. मेन्सचं प्रिपरेशन करताना आपण GS1 to GS4 या सब्जेक्टला खूप प्रायोरिटीने स्टडी करतो, पण ती रिक्वायरमेंट कोणत्या सब्जेक्टची किती रिक्वायरमेंट आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. तर सगळ्यात जास्त आपल्याला प्रायोरिटी कशी ठरवायची, तर सगळ्यात जास्त आपल्याला एसेवरती फोकस करायचंय. काय एसेवरती फोकस करायचा आहे, तर एका व्यक्तीला समजा 125 मार्क्स आले आणि एकाला 90 मार्क्स आले, तर हा डिफरन्स किती झाला, तर हे 30 ते 40 मार्कांचा जो डिफरन्स आहे, तर तो तुम्ही जर कव्हर नाही केला तर तुमची रँक एकतर तुम्ही लिस्टमध्ये असू शकता किंवा लिस्टच्या बाहेर जाऊ शकता किंवा रँकनी डिफरन्स पडू शकतो. तर तुम्हाला एसे त्यासाठी प्रिपेअर करायचा, कारण ज्यांचा एसे वरती कमांड असते ते ऑलरेडी लिस्टमध्ये असतात किंवा रँक 1, 2, 3, 4 वरती असतात. त्यामुळे तुम्हाला एसेला असं हलक्यात घ्यायचं नाहीये, एसेचं प्रिपरेशन व्यवस्थित करायचंय. 2 नंबरचा सब्जेक्ट म्हणजे ऑप्शनल एक तुम्हाला मार्क देऊन जातो आणि इथिक्सचा एक पेपर असा आहे की तो तुम्हाला मार्क देतो. या 3 मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत किंवा प्रायोरिटीचे विषय आहेत की याच्यावरती तुम्ही काम करणं खूप गरजेचं आहे. मग आपण याच्यामध्ये सुरुवात करूया एसेवरून. ते आपल्याला 3 पार्ट पडतात एसेचे. तर एसे लिहिताना आपल्याला हे माहिती पाहिजे की इंट्रोडक्शन एक पार्ट असतो, बॉडी एक पार्ट असतो आणि कन्क्लुजन एक पार्ट असतो. याच्यामध्ये जर तुम्ही याचं डिवायडेशन असं केलं तर तुमचा एसे तुम्हाला लिहायला मदत होते. कारण एखादा जरी टॉपिक असला तरी आपण मॅक्झिमम 100 to 150 वर्ड्स लिहू शकतो. त्याच्या पलीकडे आपल्याला त्यावेळी आठवत नाही. तर मग हे जर तुम्हाला माहित असेल की इंट्रोमध्ये काय लिहायचं, कन्क्लुजनमध्ये काय लिहायचं, बॉडीमध्ये काय लिहायचं, तर आपल्याला मार्क गेन करायला मदत होते. आता इंट्रोचं बोललं आपण, तर इंट्रोमध्ये आपण काय लिहू शकतो, तर आपण एक एसेची सुरुवात म्हणू किंवा हुक असेल. आपण युट्यूबचे व्हिडिओ बघतो की जी सुरुवातीला हुक टाकलेली असते की एंगेज करणं. तसंच आपल्याला जो पेपर चेक करणारा व्यक्ती आहे त्याला आपल्याला एसेमध्ये एंगेज करून ठेवायचे, त्याला बोर होऊ द्यायचं नाहीये. तर त्यासाठी इंट्रो लिहायचा आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय यूज करू शकता, तर इंट्रोमध्ये तुम्ही कोट्स यूज करू शकता, एक डाटा यूज करू शकता गव्हर्नमेंटचा असेल. आता झालं इंट्रोडक्शनचं. दुसरं आपण पाहणार आहोत कन्क्लुजनचं. तर कन्क्लुजनचं पण असं आहे की कन्क्लुजन तुमचं एंड पॉइंट तुम्ही कसा लिहिता त्याच्यावरती जो पेपर चेक करणार आहे त्याला विचार करायला किंवा हा डिसिप्लिन मध्ये स्टडी करणारा किंवा मांडणी करणं आपला जो एसेचा आहे तर ती आपल्याला जमते हे आपण त्या व्यक्तीला दाखवून देतो आहोत, त्याला बोर करत नाहीयेत. आणि बॉडीमध्ये आपण सगळ्या गोष्टी लिहिणार आहोत जे त्याच्या रिलेटेड पॉइंट असतील. जो काही आपला एसेचा पॉइंट आहे त्याच्या रिलेटेड जे पॉइंट असतील ते आपण बॉडीमध्ये लिहिणार आहोत.
आता एसे लिहिताना आपल्याला वर्ड लिमिट दिलेलं आहे, त्याच वर्ड लिमिटमध्ये आपल्याला एसे कंप्लीट करायचा आहे. आपल्याला एसेमध्ये 2 एसे लिहायचे असतात. त्याच्यामध्ये पर एसे जर तुमचं वर्ड लिमिट किती हवं तर 800 to 900 तुमचं वर्ड लिमिट पाहिजे. आता वर्ड लिमिट दिले म्हटल्यानंतर तुम्ही किती सुटसुटीत, किती डिसिप्लिनमध्ये तुमचा एसे कव्हर करायला पाहिजे हे तुम्हाला समजलं पाहिजे. जेव्हा आपल्याला आन्सर शीट भेटते त्यावेळेस अशी आन्सर शीट जेव्हा असते तेव्हा हा साईडचा जो एरिया आहे याच्यामध्ये आपल्याला काही लिहायचं नाहीये. तुम्हाला जो एरिया दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही पॅरा टाकून व्यवस्थित करायचंय, सुटसुटीत पद्धतीने लिहायचंय. जर तुम्ही गिचमिड करत असाल तर तो वाचणाऱ्याला पण बोर करतो आणि ते प्रेझेंटेशन जे आहे ते व्यवस्थित दिसत नाही. तर तुम्हाला इंट्रोमध्ये किती वर्ड लिमिट दिलेलं आहे, 100 वर्ड लिमिट दिलेलं आहे. तर तुमचं एका पेजवरती 100 वर्ड लिमिट समजा बसत असेल तर तुम्ही थोडंसं सुटसुटीत लिहा आणि आत्तापासूनच तुम्ही लिहायला रायटिंगला सुरुवात केली पाहिजे. जर तुम्ही ही मेन्स देत असाल तर तुमचं सुरुवात आत्तापासून झाली पाहिजे आणि तुम्हाला ते वर्ड लिमिट सुरुवातीला लिहिताना काउंट करायचे आहेत की तुमचं एका पेजवरती किती वर्ड बसतायत आणि तुम्ही तुमच्या वहीमध्ये किंवा तुमचं जे काही मटेरियल असतं त्याच्यावरती नाही, तुम्ही प्रॉपर जी आन्सर शीट आहे गव्हर्नमेंटची आपल्या एमपीएससीची त्या एमपीएससीच्या आन्सर शीटवरती तुम्ही प्रयत्न करायचे आणि त्याच्यावरती ट्राय करायचे. तेव्हा आपल्याला कळतं की आपलं वर्ड लिमिट काय आहे. इंट्रो विषयी बोललं तर तुमचा हा फर्स्ट पेज झालं. याच्यावरती हे इंट्रोडक्शनचा फर्स्ट पॅरा, हा इंट्रोडक्शनचा सेकंड पॅरा, तसंच आपलं 2-3 पॅरा आणि नवीन पेजवरती पहिले 2-3 एक पॅरा छोटासा 30 to 35 वर्डचा. प्रत्येक पॅराग्राफ 30 to 35 वर्डचा असायला हवा. जास्तीचं गिचमिड नको. आणि जेव्हा आपण इंट्रो पासून बॉडीकडे वळतो त्यावेळेस त्याचं एक काहीतरी लिंकेज असायला हवं. असं नाही की तुम्ही इंट्रोमध्ये वेगळंच काहीतरी लिहिलंय मग त्या पॉईंटवरून तुम्ही जेव्हा बॉडीकडे जाता तर आपण हे पॉईंट डिस्कस केले त्याचबद्दल आपण आता पुढं डिस्कस करूया इन डिटेल वगैरे, असं काहीतरी रिलेटेड पाहिजे कंटेंट. असं नाही की एक पॉईंट रिलेटेड आहे आणि लगेच तुम्ही दुसऱ्या पॉईंटवरती जम्प करताय. त्यांचं काहीतरी रिलेशन तुम्हाला लिहिताना दाखवता आलं पाहिजे. आता बॉडी तुम्हाला किती पॉईंटमध्ये लिहायचंय तर 600 वर्ड्समध्ये लिहायची तुम्हाला बॉडी आणि कन्क्लुजन किती वर्ड्समध्ये लिहायचंय तुम्हाला 100 to 150 वर्ड्समध्ये तुमचं कन्क्लुजन बसलं पाहिजे. कन्क्लुजनमध्ये हे लक्षात ठेवा की तुम्हाला समरी लिहायची नाहीये जी तुम्ही ह्याच्यामध्ये एसेमध्ये लिहिलेली आहे इंट्रो आणि बॉडीमध्ये. ती समरी तुम्हाला लिहायची नाही. तुम्हाला वे फॉरवर्ड दाखवायचंय की आपण अजून फ्युचरिस्टिक माइंडनं काय लिहू शकतो कन्क्लुजनमध्ये आणि काहीतरी एक नवीन आयडिया देऊन जायचंय, नवीन डाटा त्याच्यामध्ये लिहायचा आहे. जो काही बॉडी आणि इंट्रोमध्ये वापरलाय तो नाही लिहायचा आहे. कन्क्लुजन तेवढं प्रेझेंटेबल आणि व्यवस्थित वाटलं पाहिजे. एंड पॉईंट किती छान केलंय बाबा हे असं वाटलं पाहिजे. समजा तुम्हाला इथे 100 मार्क पडले तर जेव्हा तो कन्क्लुजन वाचेल पेपर चेक करणारा तर तो तुम्हाला +10 किंवा +15 मार्क्स देऊन सुद्धा जाईल. आणि जर तुमचं कन्क्लुजन त्याला नाही आवडलं, काहीतरीच लिहिलंय असं जर वाटलं तर हा इथे मायनस पण करू शकतो मार्क्स. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा की तुमचा इंट्रो पण तेवढाच महत्वाचा आहे आणि तुमचं कन्क्लुजन पण तेवढंच महत्वाचं आहे. बॉडी पार्ट हा सगळ्यांचा सेम येणार आहे. काय येणार आहे मी तुम्हाला ते पुढे सांगते. तर बॉडीवरती सगळ्यांचं सेम वर्किंग असतं. हे तुमचं माइंड रिफ्लेक्ट इथं होतं. इंट्रो आणि कन्क्लुजन मध्ये तुमचं माइंड, तुमचं थिंकिंग, तुम्ही कशा पद्धतीने लिहिताय हे इंट्रो आणि कन्क्लुजन मध्ये होतं. बॉडी सगळ्यांची सेम असते असं म्हणायला काही हरकत नाही कारण सेम टॉपिकवरती सेम डाटा असतो. त्याच्यामुळे ते आपण थोड्या वेळाने डिस्कस करूया. आता आपण टाइम मॅनेजमेंट बद्दल बोलूया. टाइम मॅनेजमेंटचा विचार केला तर आपल्याला किती टाइम भेटतो एसे लिहायला तर आपल्याला भेटतो 3 आवर्स भेटतात. एसेसाठी 3 आवर्स असतात 180 मिनिट्स. त्याचं पण आपल्याला एक डिव्हिजन करता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 एसे लिहायचे. तर पहिला एसे लिहिताना आपल्याला पहिल्या 30 मिनिट काहीच लिहायचं नाही. का लिहायचं नाहीये तर तेव्हा आपल्याला विचार करायचा आहे. जो टॉपिक आहे आपण समजा एन्व्हायरमेंटचा असेल, वुमन एम्पॉवरमेंटचा असेल, कुठलाही टॉपिक असू द्या त्याच्यावरती तुम्हाला पहिले विचार करायचा आहे. मी इंट्रो काय लिहू शकते, मी कन्क्लुजन काय लिहू शकते, आणि बॉडी काय लिहू शकते याच्यावरती विचार करायचा आहे. आता ह्या 3 गोष्टी विचार करताना काय विचार करायचा आहे तुम्हाला. जेव्हा तुम्ही विचार करता त्यावेळेस तुम्हाला काही मुद्दे आठवतात पण जेव्हा तुम्ही ते लिहून काढता, जेव्हा लिहायला सुरुवात करता तेव्हा काही मुद्दे आपल्या लक्षातून जातात. मग सुरुवातीला तुम्ही फक्त ते मुद्दे मांडायचे. इंट्रोमध्ये कोणता कोट यूज करू शकतो, कोणत्या पर्सनचं नाव यूज करू शकते किंवा कोणता डाटा यूज करू शकतो हे तुम्हाला इंट्रोमध्ये कोणता पॉईंट टाकू शकतो आपण हे लिहायचे. कन्क्लुजनमध्ये पण तुम्ही काय फ्युचरिस्टिक वे फॉरवर्ड सुचवू शकतात किंवा काहीतरी नवीन आयडिया काही मांडू शकतात. फ्युचरमध्ये आपण काय करू शकतो असं काहीतरी सुचवायचंय, नवीन आयडिया द्यायची. हे तुम्ही आधीच इथं लिहून
ठेवायचंय, तेव्हा तुम्हाला जेव्हा ते आपल्या माइंडमध्ये राहतं आणि आपल्याला त्याच्यावरती अजून काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी आठवतात. आणि नंतर बॉडीमध्ये काय लिहायचंय तुम्हाला, तर बॉडीमध्ये मेन जो पॉईंट आहे त्याच्याबद्दल समजा काही पॉझिटिव्ह असतील, काही निगेटिव्ह पॉईंट्स असतील, असं आठवायचंय की काय लिहू शकतो आपण त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये सगळ्या पॉईंटवरती 4-5 पॉईंट लिहून ठेवायचे आहेत आपल्याला. मग त्याच्यामध्ये पर्सन काय कोणत्या व्यक्तीचा उल्लेख करू शकतो, गव्हर्नमेंटचा कोणता डाटा आपण यूज करू शकतो, डायग्राम काढू शकतो का, कोणते एक्झाम्पल देऊ शकतो, लोकल, नॅशनल किंवा ग्लोबल एक्झाम्पल कोणते लिहू शकतो. डेफिनेशन, सुरुवातीला डेफिनेशन आपण सुरुवात करायची. तुम्हाला जर प्रॉपर डेफिनेशन येत नसेल तर तुम्ही जे कीवर्ड्स आहेत, तुम्हाला जे कीवर्ड्स आठवतात ते तुम्ही लिहू शकता. ऑब्व्हियसली डेफिनेशन आपल्याला ज्या टिपिकल डेफिनेशन असतात त्या कधीच पाठ होत नाही आणि पाठ करणं पण चुकीचं आहे. तर कीवर्ड्सवरती फक्त फोकस करून त्या कीवर्डचं मिनिंग तुम्ही लिहू शकता आणि त्या बॉडीला तुम्ही सुरुवात करू शकता. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं करायचंय पहिल्या 30 मिनिटांमध्ये किंवा 20 मिनिटांमध्ये, जेवढा काही तुम्हाला विचार करायला टाइम भेटतोय. आणि ही सवय तुम्ही आत्तापासून लावा. ऐनवेळी तिथं जाऊन नाही करायचंय आपल्याला ह्या गोष्टी. तुम्ही सध्या जेव्हा रायटिंग प्रॅक्टिस करत आहात त्यावेळेस तुम्ही एसे लिहिताना ही सवय लावा की आपण विचार करायचा आहे त्या टॉपिकवरती. जरी तुम्ही बाहेर असाल तरी तुमचं मोबाईल बघणं, रील्स बघणं थोडंसं कमी करा आणि जेव्हा तुम्ही बाहेर असताल त्यावेळेस त्या पॉईंटवरती तुम्ही डिस्कस करा किंवा याच्यावरती मी काय लिहू शकतो किंवा काय विचार करू शकतो, असं मला वाटतं. नंतर त्याच्यानंतर आहे आपल्या रिटर्न. काय करायचंय, 60 मिनिट फक्त रायटिंग करायची. जेव्हा तुम्ही रायटिंगला घेता त्यावेळेस तुम्हाला विचार करायचा नाही, कारण तुमचा पहिल्या 30 मिनिटांमध्ये पूर्ण विचार करून झालेला आहे. त्याचा परत विचार करायला टाइम घ्यायचा नाही आणि पूर्ण रायटिंग करायची आहे. त्या 60 मिनिटांमध्ये एकदा पेन उचलला की जोपर्यंत एसी कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुम्ही पेन टेकवायचा नाहीये. आता आपण पुढचं ह्या 30 मिनिटांमध्ये कसं काय करू शकतो किंवा कसं त्याला अपियर करू शकतो हे आपण बघूया. याच्यामध्ये आपल्याला असं जेव्हा सेक्शन ए आणि बी दिले जातात एसे रायटिंगच्या वेळेस, त्यावेळेस तुम्हाला असं जे काही शेवटचं पेज असतं ते त्याच्यावरती तुम्ही हे रफ वर्क करू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला हे 3 कंपार्टमेंट करायचे. तुम्हाला जसं जमल तसं करा. त्याच्यामध्ये आपण इंट्रोसाठी जे पॉईंट सुचत आहेत ते इथे लिहून काढायचे. 3-4 पॉईंट कोणत्या पॅरेग्राफमध्ये सुरुवात कशाने करू शकतो हे इथे लिहून काढायचे सगळे पॉईंट इंट्रोमध्ये. नंतर तुम्हाला बॉडीमध्ये काय लिहायचंय, काही पॉझिटिव्ह गोष्टी लिहायच्या. त्या पॉझिटिव्ह गोष्टी पहिल्या 5 पॉझिटिव्ह गोष्टी लिहून काढायच्या. त्याची रँक ठरवायची की तुम्ही कुठली गोष्ट पहिले लिहिणार, कुठली गोष्टीला सेकंड प्रायोरिटी देणार. नंतर निगेटिव्हमध्ये कोणत्या गोष्टी लिहायच्या त्या गोष्टीबद्दल किंवा विषयाबद्दल. नंतर कोणते एक्झाम्पल यूज करायचे ते एक्झाम्पल. मग नंतर कोणता गव्हर्नमेंटचा डाटा तुम्हाला यूज करायचा आहे तो डेटा इथं लिहू शकता. नंतर मग काही डायग्राम काढायच्या असतील, डेफिनेशननी तुम्ही सुरुवात करू शकता. सॉरी, डेफिनेशनचं राहिलं सांगायचं. आणि कोणते पर्सन यूज करू शकता, महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले किंवा तुम्ही जे कॉमन एक्झाम्पल आहेत ते न करता तुम्ही नवीन काहीतरी ऍड करू शकतात. हे तुम्ही करायचंय. आणि कन्क्लुजनचं पण तसंच 4 ते 5 पॉईंट लिहून ठेवायचे, म्हणजे तुम्हाला ऐनवेळी आठवायची गरज पडणार नाही. आणि हे पहिल्या 30 मिनिटांमध्ये करायचंय, तुम्हाला लिहून काढायचंय सगळं. आता इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही काय लिहू शकता. इंट्रोडक्शनमध्ये समजा याच्यामध्ये काही करायचं नाहीये तर ह्याच्यामध्ये सिम्बॉल, आपण काही पिन पॉइंट देतो, असलं काही करायचं नाही. आपण हे स्टार मार्क करतो, रेषा मारतो, असं काही करायचं नाहीये. कोटनी सुरुवात करायचं. काही हिस्टोरिकल रेफरन्स असतील, काहीतरी फॅक्ट असतील ज्या तुम्हाला सुपरवायझरला किंवा पेपर चेक करणाऱ्याला हुक करून ठेवू शकतात किंवा वाचायला इंटरेस्टिंग वाटू शकतात, अशा गोष्टी ऍड करायच्यात. त्याच्यामध्ये समजा एज्युकेशनचा टॉपिक आहे तर एज्युकेशनच्या टॉपिकवरती आपण गव्हर्नमेंटचा डाटा यूज करू शकतो, त्यांचं मेन्शन करू शकतो, कुठून घेतलाय डाटा ते. नंतर कुणाचे तुम्हाला सावित्रीबाई फुलेबद्दल जर आठवत असेल तर सावित्रीबाई फुलेंच्या कार्याबद्दल किंवा महात्मा फुलेंच्या कार्याबद्दल सुरुवात करू शकतात. मग क्लिअर डेफिनेशन लिहायची किंवा कीवर्ड्स लिहायचे. आणि जेव्हा तुम्ही इंट्रोकडून बॉडीकडे ट्रान्सफर होता तेव्हा मध्ये त्यांचं काहीतरी लिंकेज हवं. असं एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटवरती जम्प करायचं नाही आणि चला आपण याच्याबद्दल डिस्कस करूया पुढं किंवा आपण ह्या गोष्टी इन डिटेल बघूया पुढं, असं काहीतरी लिंकेज असायला हवं. आता मेन बॉडीमध्ये तुम्ही काय करू शकता, तर मेन बॉडीमध्ये आपल्याला वेगवेगळे डायमेन्शन बघायचे, ते बघूया आणि ते लास्टला बघूया. आधी कन्क्लुजन बद्दल बोलून घेऊया. तर हिंदूमध्ये जे काही लेटर्स टू एडिटर येतात किंवा लोकमानस असेल, योजनाचं इंट्रोडक्शन, कन्क्लुजन, हे जे न्यूजपेपरमध्ये जे येतात ना, हे तुम्ही
वाचायचंय, त्याच्या नोट्स वगैरे काढायच्या नाहीयेत. थोडं थिंकिंग प्रोसेसवरती टाइम म्हणजे घालवा आता, कारण हे जोपर्यंत तुम्ही थिंकिंग करत नाही आणि स्वतःचे माइंड रिफ्लेक्ट होत नाही आपल्या रायटिंगमध्ये, तोपर्यंत तुम्हाला हे जमणार नाहीये. त्याच्यामुळे ते प्रिपरेशन करा. फ्युचरिस्टिक आयडिया असावी कन्क्लुजनमध्ये, वे फॉरवर्ड लिहावं, पुढची दिशा काय करता येईल असं लिहायचं. निबंधाची समरी लिहायची नाही, हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलंय. नवीन इन्फॉर्मेशन द्यायची, नवीन आयडिया द्यायची आणि सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे ते कन्क्लुजन आहे. कारण जाता जाता तुम्हाला 10 ते 15 मार्क ते देऊन जाऊ शकतात, जर तुमचं कन्क्लुजन अट्रॅक्टिव्ह, प्रेझेंटेबल असेल तर आणि त्या व्यक्तीला आवडणार असेल तर. कारण तुमच्या आधीचा पेपर जो आहे तो कसा गेलाय त्याच्यावरती पण तुमचे मार्क ठरलेले असतात. तो जर एकदम व्यवस्थित किंवा खूप छान एसे लिहित असेल, तर तुम्ही जर ॲव्हरेज एसे लिहिला तर तुम्हाला त्याच्या निम्मे पण मार्क पडणार नाही. त्यामुळे ते खूप महत्वाचं आहे. आपण बॉडीबद्दल डिस्कस करूया. बॉडीमध्ये आपण हे पॉईंट लिहायचे. बॉडीमध्ये सुरुवात करताना समजा हिस्टॉरिकल काही तुम्हाला आठवत असेल त्याबद्दल, त्या रिलेटेड काय असेल डाटा, हिस्टॉरिक मोमेंटचा. नंतर जिओग्राफीचं काय असेल, जिओग्राफिकल काही तुम्हाला रिलेशन सांगू शकता, तर त्या रिलेटेड लिहायचं आहे. इकॉनॉमिक पॉईंट ऑफ व्ह्यू, सायंटिफिक व्ह्यूनं किंवा टेक्निकल व्ह्यूनं, पॉलिटिकल व्ह्यू असेल, फिलॉसॉफिकल काही व्यक्ती असतील किंवा त्यांचं काही जजमेंट वगैरे किंवा सुप्रीम कोर्टचं जजमेंट असेल त्याबद्दल लिहू शकता तुम्ही. टाइम लिंकेजबद्दल, म्हणजे समजा एक गोष्ट असेल की एन्शियंट, मेडिएवल आणि मॉडर्न नुसार कशी बदलत गेली हिस्टॉरिक वेनी, ते लिहू शकता तुम्ही. स्पेसचं असेल काही, स्पेसचं म्हणजे एखाद्या लोकेशनबद्दल असेल तर ते कसं चेंज होत गेलं त्याबद्दल लिहू शकता. सोसायटीमध्ये त्याचा इम्पॅक्ट कसा आहे किंवा सोसायटीमध्ये ते कसं वर्क करतं किंवा काही, ह्या सगळे पॉईंट जेव्हा तुम्हाला डोळ्यांसमोर आठवतील त्यावेळेस तुमचं कंटेंट 600 किंवा 700 वर्ड्सच्या जास्त जाऊ शकतं आणि ते तुम्हाला कन्साइज करून. याच्यामध्ये तुम्हाला नवीन काय ऍड करता येईल तर एक्झाम्पलमध्ये लोकल, रिजनल, नॅशनल किंवा ग्लोबल डाटा तुम्हाला ऍड करता येईल. त्याच्यामध्ये ग्राफ्स काढू शकतात तुम्ही, काही डायग्राम असतील तर ते काढू शकतात. डाटा यूज करायचा, पॉलिटिकल असेल किंवा गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज असेल, कॉन्स्टिट्यूशनच्या रिलेटेड 21 जे आर्टिकल आहे, आर्टिकलचं मेन्शन करू शकता. सुप्रीम कोर्टचे काही जजमेंट असतील तर त्या रिलेटेड, आणि हे तुम्ही सगळं सर्च करून ठेवू शकतात हा डाटा आणि नंतर मग तुम्ही त्याचा यूज करू शकता. आता सध्या तुम्ही काय करायचंय की एक नोटबुक करायची आहे, प्रत्येक एक टॉपिक निवडायचा आहे. हा, एन्व्हायरमेंटचा समजा एखादा टॉपिक असेल, वुमनचा एखादा टॉपिक असेल, तर असं तुम्ही पेजवरती, प्रत्येक पेजवरती हा टॉपिकचं नाव लिहायचं आणि त्याच्या खाली तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कोट्स लिहायचे. समजा कॉमन कोट्स, जे वाचण्यासारखे आहेत आणि 2, 3, 4 लाईनचे नाही, थोडे छोटे कोट्स वापरायचे. नंतर कोट्स असतील तर हे दोन्हीकडे पण सेम. सगळे टॉपिक जेवढे तुम्ही UPSCचा पेपर बघा, एसे बघा, त्यांचे ते कॉमन पॉईंट काढा आणि त्याच्यावरती काही पण आला, कसा पण आला तरी तुम्हाला लिहिता आला पाहिजे. सायन्स रिलेटेड काही असेल, फिलॉसॉफिकल आणि आपले हे जनरल टॉपिक आहेत हे कॉमन असतात, फक्त त्यांचं मांडणी वेगळी असते, ते तुम्हाला कळलं पाहिजे. कोट्स असतील, काही सुप्रीम कोर्टचे जजमेंट्स असतील ते लिहून ठेवायचेत. अजून काय करता येईल तुम्हाला, तुमच्या रिजनल एरियामध्ये जर काही घडलेलं असेल तर ते तुम्ही लिहून ठेवू शकता. तुम्हाला जर गव्हर्नमेंटचा डाटा आठवत असेल तर तो तुम्ही तिथे लिहून ठेवू शकता. अजून काय लिहू शकतात तर तुम्ही जे काही आर्टिकल तुम्हाला आठवत आहे त्यावेळी तिथं सगळं लिहून ठेवू शकतात. म्हणजे तुम्हाला परत ऐनवेळी जास्तीचं काही आठवायला वेळ नाही मिळणार आणि हे तुम्ही एकदा रिवाईज केलं की तुम्हाला ठीक आहे, पिक्चर मेमरी तयार होईल आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये जाताल तेव्हा पण तुम्हाला ह्या गोष्टी आठवतील. तर हे तुम्ही डिवाइड करा आणि जेव्हा एसेवरती काम करायचं म्हणजे हे असं काम करायचंय. तुम्हाला एसेचं पुस्तक घेऊन ते वाचत बसायचं नाहीये. हे तुमचा डाटा तुमच्याकडे अवेलेबल पाहिजे, तेव्हा तुम्ही एसे व्यवस्थित प्रेझेंट करू शकता. तर एवढं आहे. आपण जसं हे करू प्रिपरेशन सोबत, ह्या थोड्याफार गोष्टी आपण प्रत्येक टॉपिकच्या असतील किंवा पॉईंटच्या असतील, मी तुम्हाला हे सांगत जाईल आणि माझं पण तेवढंच म्हणजे प्रिपरेशन होईल आणि तुम्हाला पण थोडीफार हेल्प होईल. त्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओ. GS बद्दल पण आपण थोडंफार डिस्कशन वगैरे घेऊया आणि थँक्यू.